नमस्कार, मी आशा किचन आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ना तर ओव्हन वापरणार आहोत ना तर केकचं भांडं वापरणार आहोत. आपण बनवणार आहोत वाट्यापासून केक. ना मैदा वापरणार आहोत ना दही वापरणार आहोत, तरी आपण मऊ लुसलुसीत जाळीदार केक बनवणार आहे. चला तर मग आपण वाट्यापासून केक बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. हा केक तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता आणि हा केक 4 ते 5 दिवस टिकतो आणि म्हणजे 4 टाईमला सुद्धा तुम्ही हा केक खाऊ शकता. आणि आपल्याला हे आपण बनवणार आहोत वाटी केक बनवण्यासाठी म्हणजेच कप केक. तर आता सगळ्यांकडेच कप असतं तसं नाही, म्हणून या साईजच्या वाटीने मी बनवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यासाठी अर्ध्या वाटी साखर घेतलेली आहे. पाववाटी दूध मिल्क पावडर आहे म्हणजे दूध पावडर, आणि पाववाटी कस्टर्ड पावडर आहे. पाववाटी तूप आहे आणि 1 वाटी गरम केलेलं दूध आहे आणि व्हॅनिला इसेन्स आहे. ह्याच्याऐवजी तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इलायची पावडर पण घालू शकता. आपल्याला आता घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि आपल्याला हे तूप जे आहे ते वितळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे रवा, साखर, मिल्क पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि हे कस्टर्ड पावडर आणि हे गरम केलेलं दूध. हे सगळं आपल्याला एका ह्याच्यात भांड्यात घालायचं आहे. आणि तूप तूप आपण वितळून घेतलेलं आहे आणि 2-3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. कारण कस्टर्ड पावडरमध्ये व्हॅनिला इसेन्सचा असतं, व्हॅनिला इसेन्स असतं, म्हणून इथे थोडंसं घालायचं आहे आपल्याला. बस 2-3 टिपके बस. आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. फक्त 2-3 मिनटं फक्त फिरवायचं आहे. याच्यामध्ये बघा एकसारखं मिश्रण तयार होतं आपलं आणि असं आपली पेस्ट आपल्याला तयार पाहिजे एकसारखी. आता याच्यामध्ये रवा असल्यामुळं आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे, कारण रवा फुलण्यासाठी थोडासा वेळ लागतो. जर तुम्हाला मिश्रण असं घट्ट वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं दूध ॲड करू शकता. आपल्याला 10 मिनटं पहिलं कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जाळी ठेवायची आहे. तुमच्याकडे आता कुठली जाळी असेल ते ठेवू शकता. मी कुकरची जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती एक असं ताट ठेवायचं, प्लेन ताट असं बसेल असं, जेणेकरून आपण जे वाट्या ठेवणार ते वाट्या वाकड्या नाही बसल्या पाहिजे, असे सरळ बसल्या पाहिजे त्या. हे पहा असं ताट ठेवलेलं आहे. जेव्हा आपण हे वाट्या ठेवू याच्यावरती अशा सरळ बसल्या पाहिजे ते, ह्या वाट्या वाकड्या नाही बसल्या पाहिजे इथं अशा. जे आता मी याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर भरायचं आहे, तर मी एका वेळेस 4 वाट्या ठेवणार आहे. व्यवस्थित बसत आहेत आणि त्याच्यावरती ह्या कढईचं झाकण पण असं व्यवस्थित बसतं आहे. आता हे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपण वाट्यांना तूप लावून घेणार आहोत. आपल्याला आता ह्या वाट्यांना असं चांगलं तूप लावून घ्यायचं आहे, असं सगळीकडून असं व्यवस्थित. आणि याच्यावरनं मैदा भुरभुरायचा आहे. हे बघा असं सगळीकडे सगळ्या वाट्यांना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. पण आता तूप लावून घेतलेलं आहे. आता याच्यावरती असं थोडंसं मैदा भुरभुरायचा आहे, सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा मैदा आपल्याला यातला काढून घ्यायचा आहे. असं लावून घ्यायचं आहे मैदा आपल्याला, सगळ्या वाट्यांना लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यात 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे.
1 चमचा बेकिंग पावडरला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. हे पहा, पाव चमचा म्हणजे अर्ध्यापेक्षा बी कमी. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा हा लिंबाचा रस याच्यावरती घालायचा आहे, कारण त्याच्यामुळं सोडा ॲक्टिवेट होतो. बघितलं का? आणि आता हे चांगलं फेटायचं आहे आपल्याला. आपण जसं जसं आता हे मिश्रण फेटू तसं तसं ह्या मिश्रणाचा कलर पण असा फिक्का होतो, फिक्का फिक्का. आपल्याला पटपट 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 फेटायचं आहे. आणि एकसारखं आणि एकाच बाजूने फेटायचं आहे हे मिश्रण, म्हणजे त्याला कलर एकसारखा येतो. नाहीतर मग कुठं लालसर कुठं हे असं थोडंसं होतं. तर चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. आपण सोडा घातल्यानंतर बघा, बेकिंग पावडर सोडा घातल्यानंतर मिश्रण किती असं फुललं आहे. म्हणून आपला केक असा मऊ लुसलुसीत आणि जाळीदार तयार होणार आहे. हे बघा, आता आपल्याला वेळ न घालवता आपल्याला ह्या वाट्यामध्ये मिश्रण भरायचं आहे. आता कढई प्रीहीट झालेली आहे आपली. आणि हे वाट्यामध्ये कमीत कमी एका वेळेस अर्ध घालू शकतो तुम्ही. अर्ध घालायचं, अर्ध्यापेक्षा जास्त नाही घालायचं. अर्धी वाटी भरावी. हे बघा कसा, कारण तर केक फुलून पण वरती येतो. आपण कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. आता चांगली गरम झालेली आहे. आणि वाट्या पण बघा, ह्या आपण अर्ध्या अर्ध्या भरलेल्या आहेत. आता हे वाट्या एक लेवल बसल्या पाहिजे, त्या वाकड्या नाही बसल्या. वाकड्या बसल्या तर केक पण असा वाकडा तिकडा पसरेल. तर एकसारखे बसायचे आहेत. याच्यात एका वेळेस आता 4च बसतात, तर 4च बसवणार आहे मी. आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 30 मिनिटं आपल्याला झाकण काढायचं नाही आहे. आणि कमी गॅसवरती होऊन द्यायचं आहे. आता हे पहा, आपला केक असा तयार झालेला आहे. कारण मी बेटर अर्ध्यापेक्षा कमी घातलं होतं. अर्ध्याचे थोडं वर घालायला पाहिजे, म्हणजे बाहेर असं वरपर्यंत आलं असतं. मस्त झालेला आहे. हे बघा, आपले कप केक तयार झालेले आहेत. आता ह्याला वाटी केक म्हणावं लागेल, कारण वाटीमध्ये बनवलेलं आहे. चला आपण काढून घेऊया. हे बघा, ऑलरेडी साईड सुटलेली आहे, तरी पण आपण असं हे हलवून बघायचं. असं साईड सोडून घ्यायची. हे बघा, सगळ्या वाट्यांची थंड होऊन द्यायचं. थंड झालं पण दिसून निघते. हे बघा, निघालं कसं झालेलं आहे बघा. कलर पण किती छान आलेला आहे. मस्त आणि असं स्पंजी 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 केक झाला आहे, एकदम स्पंजी. हे बघा, हे पण गरम आहे तरी पण निघते ते. मस्त झालेलं आहे. खूप छान कलर आलेला आहे. याच्यामध्ये मी तुटी फ्रुटी घातलेली आहे, तर त्याच्यामुळे ते दिसायला पण अगदी रेडीमेड असल्यासारखे वाटतात.
गरम आहे वाटी. एक मिनिट. हां का